नमस्कार, विकास समाचारमध्ये आपले स्वागत। पोलिसांच्या मनमानी व दडपशाहीच्या निषेधार्थ शनिवारी 1 मे रोजी विविध सामाजिक संघटनांनी एकजुटता दाखवली। वसई परिमंडळ 2च्या पोलीस उपायुक्त पूर्णिमा चौगुले शृंगी यांच्या कार्यालयाबाहेर सकाळी 10 वाजल्यापासून आंदोलन करण्यात आले। यामध्ये शिवसेना गट, उद्धव बाळासाहेब गट, काँग्रेस, आम आदमी पार्टी, मी वसईकर वकील संघ, पर्यावरण समिती, जन आंदोलन समिती, अंधश्रद्धा निर्मूलन समाजवादी पार्टी आदी पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माणिकपूर पोलिसांना कडक बंदोबस्त घेतला। नागरिकांचा आवाज दाबला जात आहे। पोलिसांच्या कारवाईमुळे नागरिकांच्या मूलभूत स्वातंत्र्यावर गदा येत असल्याचा आरोप विविध सामाजिक संघटनांनी केला आहे। माणिकपूर पोलिसांच्या दडपशाही विरोधात शनिवारी विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी पोलीस उपायुक्त कार्यालयाबाहेर तब्बल 5 तास निदर्शने करून मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। काही दिवसापासून माणिकपूर पोलीस वादाच्या भोवऱ्यात आहेत। चावी बनवणारा मोहम्मद अन्सारी पैशांच्या वादातून तक्रार करण्यासाठी माणिकपूर पोलीस ठाण्यात पोहोचला आणि दुसऱ्या घटनेत वसईतील सामाजिक कार्यकर्ते अधिवक्ता आदेश बनसोळे यांच्यावर यूट्यूब विश्लेषक ध्रुव राठी यांचा व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये व्हिडिओ शेअर केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला। या दोन्ही घटनांमुळे वसईत संतापाची लाट पसरली होती, कारण यातून पोलिसांची मनमानी आणि हुकुमशाही दिसून आली। पोलिसांच्या या मनमानी व दडपशाहीच्या निषेधार्थ शनिवारी विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन धरणा आंदोलन करण्यात आले। सस्पेंड झालाच पाहिजे, डिस्मिस झालाच पाहिजे। तो पोलीस अधिकारी होण्याच्या लायकीचा नाहीये। त्याचप्रमाणे हे आमच्या उमेश पाटीलला मारलेलं आहे। याची जागा खात होते भूमाफिया। हा तक्रार दाखल करायला गेला होता, पण त्याची तक्रार दाखल न करता त्यांनी काय केलं गेलं ते यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि त्या भूमाफियाला त्यांनी साथ दिली। हाच तो राजू माने, दुसरा कोणी नाही आहे। आज आमची मागणी अशी आहे की या राजू मानेला या ठिकाणी तात्काळ डिस्मिस करावं। हे 3 वर्षासाठी येतात आणि वसई विहिरीला नुसतं ओरबाडून खातात भूमाफियाकडून आणि सामान्य माणसाला लुटतात। दुसऱ्या सीपीने प्रशासनाने येऊन इथे जनतेशी संवाद प्रश्नावर साधला पाहिजे आणि आपल्या अधिकाऱ्यांचं प्रबोधन केलं पाहिजे की ह्या स्वतंत्र देशामध्ये पोलीस यंत्रणा ही जनतेसाठी आहे, पीड़ित नहीं है। जैसे भी कहा हमारे फादर माइकल जी ने कहा कि पीड़ित लोग ऐसे हैं कि आंदोलन में आएगा तो मेरे ऊपर और अन्याय करेंगे पुलिस। ऐसे कहने वाले भी पीड़ित लोग इधर है। तो ये जो पुलिस आयुक्त साहब है उन्होंने ये ध्यान रखना जरूरी है कि ये क्या चालू है आपके राज्य में। महाराष्ट्र के बारे में बोले जाए तो पुणे में क्या चल रहा है। एक आमदार आके पुलिस स्टेशन के सामने बैठता है। ये वसई मीरा रोड में क्या चल रहा है। ये ऐसे आना जरूरी है क्या? जरूरी नहीं है। पर जरूरी कब होता है? जब पुलिस वाला बोलता है कायदा सिर्फ मेरे को ही मालूम है, मैं कायदे के हिसाब से सबको काम करवा लूँगा। वो टाइम आपकी मांग क्या है? हमारी मांग एक ही है, सर्वसामान्य को सबको एक ही कायदा होना जरूरी है। एक जगह पे हमारे जो वकील साहब है उनके ऊपर झूठी केस दर्ज किए और दूसरे बाजू में जिधर 307 कलम से वो चाबी वाले के ऊपर जो अन्याय हुआ है उस कलम से उसके ऊपर एक्शन लेना जरूरी था। वो एक्शन नहीं लिया गया। 2 जगह पे एक बाजू में जिधर नहीं करने का था उधर किया और जिधर जो कंप्लेंट करने को आया उसको ही पुलिस वाले ने मारा। ये बहुत दर्दनाक चीज है आम आदमी के लिए, ये मैं कह रहा हूँ, और इसके ऊपर न्याय होना जरूरी। वसईहून मी शहनाज शेख, विकास समाचार। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा।